नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चला तर आजच्या खास अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बघूया बाप्पा आपल्याला काय सांगू इच्छित आहेत. तर हा आला आहे कार्ड आणि कार्डचं नाव त्याच्यावरती लिहिलेलं आहे एम्ब्रेस. खूप असं एक ना असं मला खूप अशी इथे जाणीव होते ना, असं फील होतं आहे. खूप हा कार्ड जास्त ना म्हणजे भावनांना घेऊन असा हा कार्ड आलेला आहे. एम्ब्रेस म्हणजे इंग्रजीत त्याला म्हणणं मिठी मारणं किंवा मिठीत घेणे वगैरे. तर हा प्रकार मला इथे दिसत आहे आणि खूप जास्त मी सगळ्यात आधी तर हे सांगू इच्छिते की म्हणजे तुमच्या आयुष्यात काही बदल घडत असतील, सगळ्यांसाठीच ते बदल त्यांना हवे तसे असतातच असे नाही. पण कसं आहे, आयुष्य आहे, काही गोष्टी आपल्याला स्वीकारायला लागतात. तर सगळ्यात आधी तर मी हेच सांगू इच्छिते की ते जे काही बदल घडत आहेत, ज्या काही नवीन सुरुवाती होत आहेत, त्याला ना एका सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला कसं बघता येईल अशा प्रकारे बघून त्याला स्वीकारा, हे सांगेन. इथे एम्ब्रेस मला खूप जास्त त्याची जाणीव होते की त्याला स्वीकारा. सगळ्यात आधी तर मी हे खूप जास्त भौतिकवादी जीवनाला घेऊन सांगत आहे की काही बदल घडत आहेत वगैरे वगैरे, जे आहे ते स्वीकारायचा प्रयत्न करा. त्याला मिठीत घ्या की ठीक आहे, मी तुला एक्सेप्ट केलं आहे, मी तुला स्वीकारलेलं आहे, आता पुढे काय, आता पुढची वाटचाल काय, असं. दुसरी गोष्ट, भावनांना घेऊन मी हे सांगेन इथे भावनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर की खरंच म्हणजे अशी एखादी व्यक्ती तुम्हाला दिसते आणि की म्हणजे खरंच त्याला एका खूप मिठीची गरज आहे, एक जिवलग वगैरे असं एक ना कुठेतरी, म्हणजे ती अशा एका म्हणतात ना फेजमधनं जात आहे की खरंच एखादी कोणीतरी त्यांना खरंच समजून घेऊन मिठी मारली, त्यांना मिठीत घेतलं, तर त्यांना खूप बरं वाटेल, एक हीलिंग असं त्यांना वाटू शकतं. हे मला इथे एक खूप जास्ती जाणीव होते. तर जर तुम्हाला ते जर पॉसिबल असेल, शक्य असेल, तर नक्की ते करा. किंवा तुम्ही जर अशा कुठल्या एखाद्या परिस्थितीतनं जात असाल आणि खरंच तुम्हाला समजून घेणारी अशी एखादी व्यक्ती असेल की जी म्हणत असेल, कदाचित तुम्हाला खरंच बोलून दाखवत असेल की तू ना खरंच एकदा माझ्या मिठीत ये, हे कर वगैरे, करा. ते मी हे सांगेन, खरंच खूप बरं वाटेल तुम्हाला. आणि दुसरं तर मी सगळ्यात आधी हेच सांगेन की जीवनात जे बदल घडत आहेत, जे काही होत आहेत ना, ते स्वीकारा आणि त्याला खरंच तुमच्या मिठीत घ्या. बघा कसा फरक पडत जाईल. हळूहळू तुम्हालाच मार्ग सुचत जातील काय कसं करावं. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात शेवटी तर मी हेच सांगेन, बाप्पाकडनं आलेला संदेश आहे. तर बाप्पा म्हणजे चांगलं वाईट असं तर बघत नाहीत, ते सगळ्यांनाच जवळ करतात. तुम्ही जितक्या मनापासून त्यांची भक्ती करता वगैरे, कुठल्याही देवाची घ्या, ते हे करतात. पण अर्थात तुमचे कर्मही बघितले जातातच या सगळ्या देवांकडनं. तर त्याची एक जरा दखल ठेवा. धन्यवाद.